सनका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज 2 ऑगस्ट 2022, श्रावण शुद्ध पंचमी, शक 1944. आजच्या दिवसाचं थोडंसं महत्त्व 1-2 मिनटात सांगतो. दत्तावतारी सद्गुरू श्री नाना महाराज तराणेकर यांचा आजचा जन्मदिवस, म्हणजे नागपंचमीचा त्यांचा जन्मदिवस. नाना महाराजांना जवळपास 96 वर्षाचं आयुष्य लाभलं होतं. त्यामध्ये त्यांनी आपल्या साधनेने, पूर्वजन्माच्या सुकृताने आणि भाग्याने प्रत्यक्ष श्री गुरुदेव दत्तात्रयांचे अवतार असणारे श्री टेंबेस्वामी महाराज, त्यांना आपण श्रीमंत वासुदेवानंद सरस्वती महाराज म्हणतो, त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घडलं. सलग असे 7 सप्ताह गुरुचरित्राचे केल्यानंतर त्या ठिकाणी ते स्वतः प्रगट झाले आणि त्यांना अनुग्रह दिला. याच नाना महाराजांना पुढे जेव्हा त्यांनी नर्मदा परिक्रमा केली, त्यावेळेस प्रत्यक्ष नर्मदा मातेने त्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि काही प्रसंगामध्ये जेव्हा ते मथुरेमध्ये गेले, तेव्हा त्यांच्या मनात इच्छा झाली की रासक्रीडा आपण पाहावी. तर भगवंताने, श्रीकृष्णाने त्यांना दर्शन दिलं आणि तो रासक्रीडाचा भाग जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. प्रभू श्री रामचंद्र, सीतामाई आणि बंधू लक्ष्मण या तिघांचंही दर्शन नानांना झालेलं आहे. हा सगळा उल्लेख त्यांची जी पोथी आहे मार्तंड महिमा, त्यामध्ये केलेला आहे. एक आपण करू शकतो की अशा जेवढ्या पोथी असतील, जितक्या संतांचे चरित्र असतील, त्या संतांच्या चरित्राचं वाचन त्यांच्या पुण्यतिथीला, त्यांच्या जन्मदिवसाला आपण जर करत गेलो तर अखंड संतांचा सत्संग आपल्याला सहजपणे मिळत जाईल. आणि मग त्यामधून आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना कोणत्या प्रसंगी आपण कसे वागलो आणि त्याच प्रसंगी ते संत कसे वागले, याचा एकदा आपल्याला तौलनिक असा अभ्यास होईल आणि सहजपणे आपल्याला चांगला मार्ग प्राप्त होईल. आज जो मला विषय दिला आहे तो म्हणजे दशक 4 समास 9 आत्मनिवेदन भक्ती. या सगळ्या अभ्यासामध्ये मागे पण मी बोललो असेल, एक पुस्तक फार महत्त्वाचं आहे जे आपल्या सगळ्या अभ्यासकांच्याकडे असावं. ते पुस्तक म्हणजे स्वाध्याय साधना. श्री पा गोखले यांनी लिहिलेलं फार सुंदर पुस्तक आहे. त्यामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ दिलेला आहे. नुसतं आपण आत्मनिवेदन याचा जरी विचार केला तर आत्मनिवेदन म्हणजे काय, ते म्हणतात की आत्मसमर्पण, स्वतःला समर्पण करणे, परमेश्वराच्या ठिकाणी स्वतःला वाहून घेणे. आणि आपण म्हणजे मी, म्हणजे देह, म्हणजे आपण विवेके नुरावे, म्हणजे विवेकाच्या साह्याने, विवेक म्हणजे चांगलं आणि वाईट, नित्य आणि अनित्य, सार आणि असार यांचा निवाडा करता करता आपण विवेके नुरावे, म्हणजे मी स्वतः त्यामध्ये नुरणे म्हणजे काय, न उरणे, नुरावे. त्याच्यानंतर मी देह आहे, हा एक आपल्या ठिकाणी जन्मापासूनचा असणारा हा भ्रम आहे आणि तो भ्रमसुद्धा जाणं म्हणजे आत्मनिवेदन. अनन्य म्हणजे अन्य नाही ते अनन्य. नंतर आत्मकाज म्हणजे स्वतःचा हेतू काय, माझ्या जन्माचा हेतू काय, माझं मनोरथ काय, कोणतं कार्य मी सिद्ध केलं पाहिजे, हे ज्याला समजतं तो आत्मनिवेदनाच्या भक्तीकडे वळत जातो. आता हे सगळं करत असताना आत्मप्रचिती माणसाला येते का, की आत्मस्वरूपाचा अनुभव आपल्याला येतो का, आणि तो येण्यासाठी माझ्याजवळ आत्मविद्या असली पाहिजे. एरवी आपण ज्या विद्या शिकतो त्या सगळ्या पोट भरण्याच्या विद्या आहेत. हे ज्ञान नव्हे समर्थ सांगतात. पण आत्मज्ञान काय आहे, ब्रह्मविद्या काय आहे, हे ज्याला समजतं तो या पायरीपर्यंत पोहोचला असं म्हणता येईल. म्हणजे पाहावे आपणासे आपण, हे ज्याला समजलं तो खरा आत्मज्ञानी आहे. आता आत्म्याबद्दल जर आपण विचार केला तर बरेच शब्द येतात पहा. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, निर्मळात्मा, असे सगळे शब्द आहेत. पुढे एक शब्द येतो आत्मा अनात्म विवेक. आत्मा काय आणि अनात्मा म्हणजे काय. जड अनेक आणि आत्मा एक,
हे आपल्या एकदा लक्षात आलं की त्या जडाच्या मोहापोटी, जडाच्या प्रेमापोटी, जडाच्या आसक्तीपोटी माणूस अडकून राहणार नाही. त्याच्या पलीकडे जो भगवंत आहे त्याला पाहण्याचा, त्याचा अनुभव घेण्याचा तो सतत प्रयत्न करीत राहील. आणि मग त्यासाठी मला काय करावं लागेल, तर आत्मानुसंधान पाहिजे. परब्रह्माच्या ठिकाणी एकाग्र होण्यासाठी माझी मनोवृत्ती पाहिजे. पण आपलं मन जे आहे ते चारी ठिकाणी भरकटत असतं आणि ती मनाची धाव जी आहे ती कमी करून परमेश्वराच्या स्वरूपाशी एकरूप करणं ही पण एक साधनाच आहे. म्हणून आत्मा हा जो आहे त्याचा धर्म काय, आत्माचे गुण काय, तो नित्य आहे, तो अव्यय आहे, तो शुद्ध आहे, तो क्षेत्रज्ञ आहे, तो आश्रय आहे, स्वयंप्रकाशी आहे. त्याला दुसऱ्याकडून प्रकाश घ्यायची गरज नाही, तो स्वतः स्वयंप्रकाशी आहे. मूर्ती ही दगडामध्ये असतेच, पण ती मूर्ती प्रगट होण्यासाठी अनावश्यक भाग त्यातला निघून गेला पाहिजे. आणि जो जो अनावश्यक भाग निघून जाईल तो आतली मूर्ती आपल्याला स्पष्ट दिसते. तसा भगवंत जो आहे तो आपल्यामध्ये आहे, पण तो प्रगट होण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्याशिवाय इतर गोष्टी अनेक आपल्याजवळ असल्यामुळे आपल्याला त्याचं प्रगटीकरणाचा अनुभव येत नाही. समर्थाने जे सांगितलं यामध्ये श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, सख्यम, आत्मनिवेदन 9 पायऱ्या सांगितल्या. आता मी श्रवण करतो म्हटलं तर मला कोणाचा तरी आवाज ऐकला पाहिजे. मी ग्रंथ वाचतो म्हणजे एखादा ग्रंथ पाहिजे, मी पाहिजे. कीर्तन करतो म्हणजे भगवंताचं गुणगान गातो. विष्णुस्मरण म्हणजे पुन्हा माळ पाहिजे, स्मरण चालू आहे, पुढे पुढे ती माळ पण सुटली पाहिजे. आणि माळ असो किंवा नसो, मी जेव्हा एकांतात असेल, मी जेव्हा लोकांतात असेल, दोन्ही दृष्टीने, तरी पण माझं मनातलं जे ओढ जी आहे ती भगवंताच्या पायीच असली पाहिजे. माझा भाव भगवंताच्या चरणी असला पाहिजे. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, असा भाव आपल्या ठिकाणी 24 तास असणं म्हणजेच आत्मनिवेदन असं थोडक्यात म्हणता येईल. अर्चनम, वंदनम या सगळ्या नवेदा भक्तीच्या प्रकारामध्ये प्रत्येक ठिकाणी 2-2 गोष्टी आहेत. वंदन करणं म्हणजे मी वंदन करतो आणि कोणाला तरी वंदन करतो. मी अर्चन करतो म्हणजे एखादी मूर्ती माझ्यासमोर आहे आणि मी तिचं पूजन करत आहे. सख्यम, मी कोणाशी तरी सख्य जोडलेलं आहे, तरी सख्य तरी खरेचे करावे, समर्थ सांगतात आपल्याला सख्यभक्तीच्या समासामध्ये. तर या दोन्ही ठिकाणी 2 गोष्टी पाहिजेत. पण आत्मनिवेदनामध्ये एक फार म्हणजे थोडासा फरक वेगळेपणाने आहे. तिथेसुद्धा 2 गोष्टी आहेत, पण त्या 2 गोष्टींचा लय एकाच गोष्टीमध्ये होतो आणि ते म्हणजे परब्रह्मतत्त्व. त्याला आपण आत्मनिवेदन असं म्हणतो. श्रीमद भागवतामध्ये जे सुरुवातीला जे भागवत महात्म्य सांगतात त्यामध्ये पद्मपुराणातील 6 अध्याय दिलेले आहेत. त्यामध्ये भक्ती आणि नारद, देवर्षी नारद यांच्या भेटीचा एक अध्याय, पहिलाच अध्याय आहे. भक्ती आणि तिच्या पोटी असणारी 2 मुलं, ज्ञान आणि वैराग्य. आता आपण आपल्या दृष्टीने विचार करू. माझ्या मनामध्ये कुठल्याही भगवंताचे, कुठल्याही स्तोत्राचे, कुठल्याही मंत्राचा जप करण्याची सुद्धा बुद्धी नाही. म्हणजे मी अभक्त आहे, म्हणजे मी बद्ध आहे असं आपण म्हणतो. पण काही ना काही कारणाने, काही ना काही आघाताने माझं मन भगवंताकडे वळतं आणि त्यातून मग भक्तीचा उदय होतो. आणि जो जो भक्ती उच्च स्तरावर जाते तो माझ्यामध्ये ज्ञान प्रगट होऊ लागतं थोडंसं, तर परमात्म्याविषयी, आणि वैराग्य प्रगट होऊ लागतं. कशाबद्दल की आत्तापर्यंत जी प्रपंचातली आसक्ती होती ती हळूहळू कमी होत आहे. आणि हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे असं म्हणत मी काही काही गोष्टी हे टिकणारं नाही आहे, मग कशाला. घरामध्ये खूप गोष्टी असतात की ज्या आपल्या वर्षानुवर्ष आपण वापरत नाही, त्या आपण फेकून देतो. हे जसं आहे तसं जे अनित्य आहे, जे नेहमी टिकणारं नाही, सारखं बदलत जातं, ते आपण त्याचा त्याग केला पाहिजे. आणि त्याग घडे अभावाचा. एखादा भिकारी म्हणतो मी पण 1 कोटी रुपयाचा त्याग केला असं म्हणणारा, त्याच्याजवळ पैसे 100 रुपये पण नसतात, पण त्याचा त्याग आहे तो त्याग नाही. पण त्याग कसा की जे माझ्याकडे सगळं आहे आणि सगळं असून मी त्याचा जेव्हा त्याग करतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने त्याग होतो. म्हणून या सगळ्या भक्तीच्या प्रकारामध्ये आत्मनिवेदन भक्ती हे शीर्षस्थानी आहे. अगदी सगळ्यात मोठी भक्ती असेल तर ती आत्मनिवेदन भक्ती आहे. श्रीमद भागवतामध्ये 8व्या स्कंदामध्ये आणि आपल्या दैनंदिन उपासनेमध्ये आपण नेहमीच म्हणतो गुरुस्तवनामध्ये, बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला, विदेहीपणे दास तैसा मिळाला, म्हणे उद्धवसूत वर्णो मी कैसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद भागवताच्या 8व्या स्कंदामध्ये
कश्यप आणि अदिती यांचा उल्लेख आहे. अदितीसाठी सांगितलेलं कश्यप ऋषीने सांगितलेलं पयोव्रताचा उल्लेख आहे. त्यानंतर या पयोव्रताच्या त्या व्रतामुळे ज्यांचा जन्म झाला ते वामनाचा अवतार त्या ठिकाणी आहे आणि बली राजाने केलेला यज्ञ आहे. आणि त्या ठिकाणी बली ज्या ठिकाणी जाऊन हे वामन जे आहेत ते मागतात. प्रत्यक्ष भगवंताचाच अवतार आहे आणि ते म्हणतात फक्त मला 3 पाद भूमी पाहिजे. ते त्यांचं वचन आहे. मग वचन दिलं त्याप्रमाणे शुक्राचार्यांची सुद्धा त्या ठिकाणी गोष्ट आहे. आणि मग शेवटी भगवंत प्रसन्न होतात आणि बलीच्या बंधनामध्ये भगवंत स्वतःला अडकवून घेतात. आणि कुठपर्यंत आणि त्यातून सुटका कशी होते हा सगळा कथानक त्यामध्ये आहे. पण बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला. हे जे स्तोत्र आहे सद्गुरू स्तवनाचं जे आपण नेहमी उपासनेमध्ये म्हणतो त्यामध्ये या 9ही भक्तींचा उल्लेख खूप सुंदर रीतीने केला आहे. स्मरणी जसा शंकर की प्रल्हाद, चकोरापरी 8वी रामचंद्र, पृथू सारिखा अर्चनी वाटत आहे, खरा क्रूराचा समवंदित आहे, नसे गर्व काही अणुमात्र. असे सगळे उल्लेख 9विधा भक्तीचे त्यामध्ये आहेत. आता या समासाचा विचार केला तर एका निवेदनाचे लक्षणं देवासी व्हावे आपण, करावे तत्व विवरण म्हणजे विलक्षण. निवेदनाचे लक्षणं म्हणजे काय की देवासी व्हावे आपण, करावे तत्व विवरण. आता या संतांचं सगळं सांगणं जे आहे ते मंत्र स्वरूपाने असतं. मंत्र हे खूप लहान असतात पण त्यामधला आशय फार घनगंभीर असा असतो. तो सगळ्या हजारांमधल्या 1-2 माणसांना कळतो, काही थोड्या माणसांना कळतो आणि त्याप्रमाणे ते वागतात आणि त्याच्या उच्च पदावर असे ते जाऊन पोचतात. आणि असे जे असतात ते सगळे आपले संत आहेत, जे अवतारी पुरुष आहेत ते आहेत. त्यांच्याकडून आपण या गोष्टी शिकल्या पाहिजेत म्हणजे अखंड त्यांच्याशी आपला सत्संग घडला पाहिजे. आता देहाने सत्संग होणार नाही, सगुणामध्ये त्यांचा सत्संग मिळणार नाही, पण त्यांच्या ग्रंथातून आपल्याला हा सत्संग सदैव मिळत राहील. आणि एवढं जरी असलं तर महाभाग्याने त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे आपलं लक्ष जातं. ते लक्ष केव्हा जाईल? जेव्हा आपल्या पूर्वसुकृतात असेल तेव्हाच ते लक्ष जाईल. अन्यथा सांगणारे खूप असतात, शिकवणारे एकच शिक्षक असतात, मुलं 40 असतात, त्याच्यातला एखादाच पहिला येतो आणि एखादा 40वा सुद्धा येतो. हे कशामुळे? तो श्रवणभेदेनं, आपल्या श्रीमद भागवतातला हा शब्द आहे श्रवणभेदेनं, श्रवणातला भेद असल्यामुळे तो फक्त धुंदुकारी तरुण गेला, इतर जण तरुण गेले नाही. पुन्हा एकदा भागवत केलं त्यामध्ये सगळे जेवढे श्रवण करणार ते सगळेच तरुण गेले, सगळ्यांसाठी वेगवेगळी विमानं आली असा उल्लेख त्या ठिकाणी आहे. आता इथे जे सांगितलं आहे करावे तत्व विवरण. आता तत्वांचं विवरण म्हणजे काय तो विचार आपण करूया. पुढे एक ओबी आहे पहा, दशक 20 समास 10, जी आपण नेहमी दासबोध ग्रंथाच्या वाचनानंतर म्हणतो. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबदे. महाराजांच्याकडे जायचं आहे. उदाहरण म्हणजे आपले बाबा आहेत, आदरणीय बाबा कुलकर्णी. नगरला मला जायचं आहे. बाबांचा पत्ता मी एका कागदावर लिहून घेतो. नगरमध्ये गेल्यावर कोणाला तरी विचारून त्यांच्या घरापर्यंत मी पोचतो. आता तिथे पोचल्यानंतर तो जो कागद आहे तिथे पोहोचेपर्यंत मी खूप जपून ठेवतो. पण एकदा मी तिथे पोचलो की त्या कागदाचा मला काही जास्त उपयोग नाही, म्हणून तो कागद माझ्यासाठी तो निकामी होतो. पण इतरांना जर बाबांच्याकडे जायचं असेल तर तो कागद महत्त्वाचा आहे म्हणून मी तो सांभाळून ठेवतो. संत जे आहेत ते संत त्यांची आत्मनिवेदन भक्ती पूर्ण झालेली आहे, पण इतरांना मार्ग दाखवण्यासाठी ते पुन्हा त्याच म्हणजे प्रखरतेने ती साधना चालू ठेवतात. तेच नाम ते अखंडपणे घेत जातात. जरी त्यांना लहानपणी दर्शन झालेलं असेल, प्रत्यक्ष अनुभव आला, प्रत्यक्ष अनुभव झाला, तरी ते आपला नियम जो आहे तो मोडत नाहीत. कारण काय? येथ वडील जे जे करते तया नामो धर्मो ठेवते, त्याप्रमाणे त्यांचं आचरण असतं. आता इथे आपल्याला ही गोष्ट पाहिजे की देहाचा निराश केला आणि तत्वसमुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपले म्हणावे? आता देहाचा निराश म्हणजे देह हा पंचभूतापासून झालेला आहे. ह्या पंचभूतांमधलं एक एक भूत जे आहे ते जर वेगळं करत गेलं तर जे उरेल शेवटी ते जे आहे त्याला आपण ब्रह्मतत्व म्हणतो, त्याला आत्मतत्व म्हणतो. त्या स्थितीपर्यंत पोचणं याला आपण आत्मनिवेदन असं म्हणतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदा आपल्या मनामध्ये स्पष्ट झाल्या आणि नुसतं स्पष्ट होऊन उपयोगाचं नाही,
पण मध्ये मध्ये जसं आपण एखादी कार चालवतो, टू व्हीलर चालवतो, चौक आला, त्या ठिकाणी लाल दिवा असला, पिवळा दिवा आहे, हिरवा दिवा आहे, या दिव्यांकडे सुद्धा लक्ष असलं पाहिजे. लाल दिवा दिसल्यापर्यंत आपण थांबलं पाहिजे. या सगळ्या साधनेमध्ये जे जे धोके आहेत, ते धोके म्हणजे रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या, आता मी म्हणेल तेच खरं व्हायला लागलं असं एकदा झालं की मग माणसाचा त्या साधनेवरचा विश्वास थोडा हळूहळू कमी होतो आणि तो त्या सिद्धीच्या घोटाळ्यामध्येच अडकून पडतो. असं होऊ नये म्हणून ही खबरदारी साधकांनी अखंडपणे घेत गेली पाहिजे. ही जर खबरदारी आपण घेतली तर आपल्याला पुढे पुढे आपला मार्ग अत्यंत सोपा होतात. आता हे आत्मनिवेदन जे आहे त्याच्या संदर्भामध्ये 2-3 गोष्टी जास्तीच्या मी या ठिकाणी सांगणार आहे. श्री आत्माराम महाराज जे एकेहळीचे होते, एकेहळीचा आपला मठ आहे, आत्माराम महाराज होते त्या ठिकाणी. ते प्रत्यक्ष समर्थांचे अवतार असं त्या ग्रंथामध्ये जसं दिलेलं आहे. त्यांचा एक छोटासा ग्रंथ आहे आणि त्यांचा सगळ्यात मोठा ग्रंथ आहे. रामदासी संप्रदायातला सगळ्यात मोठा ग्रंथ म्हणजे दास विश्रामधाम त्यांनी लिहिलेला. 16,000 ओव्या त्यामध्ये आहेत आणि सगळ्यात लहान ग्रंथ म्हणजे 548 ओव्या असणारा रामदास पंथक्रमसार. या रामदास पंथक्रमसारामध्ये प्रत्येक साधकासाठी खूप सुंदर असं विवेचन केलेलं आहे आणि त्याचं महत्त्व जे आहे ते एका गोष्टीचं आहे की सद्गुरू सेवेचे प्रकार त्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. हेच सद्गुरू सेवेचे 4 प्रकार मला तरी इतर ग्रंथामध्ये कुठेही सापडले नाहीत. समर्थ हृदय श्री नानासाहेब देव यांनी त्यांची प्रस्तावना दिली, त्याचं विवेचन केलेलं आहे या 4ही प्रकारांचं: अंगसेवा, स्थानसेवा, भावसेवा आणि आत्मसेवा. आता आत्मसेवा ही जो 4था प्रकार आहे त्याचा विचार या दृष्टीने आत्मनिवेदनाच्या भक्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्मसेवा कोणी केली असं आपण म्हणाल तर योगीराज श्री कल्याण स्वामींनी केलेली आहे, बळीराजांनी केलेली आहे की आपल्या देवाची सेवा आपण कशा प्रकारे आत्मसेवा, तू आणि मी एक नाहीच, आपण दोघे एकच आहोत, हा भाव ठेवून तरी केलेली सेवा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे श्लोक आहेत. सर्व धर्मान परित्यज मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आणि एवढं झाल्यानंतर 18व्या अध्यायामध्ये शेवटी अर्जुन म्हणतात, आपलं सगळं मी आता ऐकलेलं आहे आणि मग नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादात मयाच्युतः. तुमच्या प्रसादाने, तुमच्या कृपेने माझा मोह नष्ट झालेला आहे, माझी स्मृती जी भ्रम झाला होता ते सुद्धा निघून गेलेलं आहे. स्थितोसी गत संदेह, म्हणजे आता माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह नाही, मी निसंदेह झालो आहे. आणि करिष्ये वचनम तव, भगवंता तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. म्हणून एकीकडे म्हणतो की ब्राह्मणासारखा मी भिक्षापात्र घेऊन मी आता भिक्षेला जाईल, हे सगळं राज्य मला नको असं म्हणणारा अर्जुन मग म्हणतो की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आता मी हे धनुष्यबाण घेऊन या युद्धासाठी तयार झालेलो आहे. म्हणजे मीपणा विसरून गेला तेव्हा ते पुढे असं एवढं मोठं साम्राज्य त्यांना प्राप्त झालेलं आहे. समर्थांचा दुसरा ग्रंथ आत्माराम, त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या अनेक ओव्या आहेत. समास 5च आहेत: त्याग, माया, ब्रह्म, साधन आणि स्वानुभव. स्वानुभव जे आहे तो 5वा समाज जो आहे तो सुद्धा या आत्मनिवेदनाच्या जोडीचाच असा समाज आहे. आपण आपल्या प्रदक्षिणेमध्ये म्हणतो दत्त संप्रदायामध्ये, प्रदक्षिणा करुणी देह पायी वाहिला, श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला. याचा अर्थ काय की तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे, आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची आले. आपण केळ खातो, साल बाजूला काढतो, तेव्हा एक एक साल जसं जसं बाजूला निघतं तसा त्यातला गाभा जो आहे तो प्रगट होतो आणि तो किती गोड असतो हे ते खाल्ल्यानंतर आपल्याला समजतं. शुकदेवाचं जे आहे, शुकदेवाने सांगितलेलं भागवत जे आहे, शुकमुखात अमृत, म्हणजे शुकमुखाने खाल्लेलं ते अजून गोड झालेलं भागवत जे आहे ते भागवत इतकं सुंदर आहे की त्याच्या श्रवणाने मनामधली भक्ती जी आहे तिचा उदय होतो आणि भक्तीचा उदय झाला की ज्ञान आणि वैराग्य जागृत होतात. म्हणजे त्या ज्ञानाची माता ही भक्ती आहे, वैराग्याची माता ही भक्ती आहे आणि म्हणून भक्तीला सर्वश्रेष्ठ असं स्थान आहे. आपण आपला विचार करूया. एक मिनटं. आपल्या ठिकाणी
दोन गोष्टी संभवतात. एक तर मी आणि माझा देह, किंवा देह आणि आत्मा. आत्म्याचा विचार कमी पण देहाचा विचार जास्त. पण पुढे देह आणि मन. आता जो म्हणतो की देह आणि मन हेच माझं आहे आणि तोच मी आहे, असं जो म्हणतो तो त्या देहबुद्धीमध्ये अडकलेला असतो. पण देह आणि आत्मा, कारण एक असेल तर दुसरा असेल, एक नसेल तर दुसरा नाही. हे कसं की माझ्याकडे मोबाईल आहे, त्यामध्ये सिम कार्ड नाही, मग त्याचा उपयोग काही आहे का? देह आहे, आतमध्ये आत्मा नाही, मग त्या देहाचा उपयोग आहे का? त्या देहाने मी पूजा करू शकतो का? त्या देहाने मी कीर्तन करू शकतो का? त्या देहाने मी सख्यभक्ती करू शकतो का? करू शकत नाही. कारण कुठलीही गोष्ट मी करत नाही, कारण तो करण्यासाठी, ती गोष्ट करण्यासाठी आतमध्ये ते तत्त्व पाहिजे. त्याला आत्मतत्व आपण म्हणतो. तसा विचार केला तर देह हा पंचभूतापासून निर्माण झालेला आहे. आपल्याला सगळ्या या गोष्टी माहीत आहेत खरं म्हणजे. पण आता सगळ्यांची आज्ञा म्हणून मी बोलतो आहे, बाकी काय सगळ्यांना सगळंच माहीत असतं. देहाच्या आश्रयाने राहणारा मी जेव्हा तत्त्वाचा विचार करतो तेव्हा हळूहळू लक्षात येतं की मी म्हणजे काहीच नाही. दोन गोष्टी पुढे येतात, खोटा मी आणि खरा मी. 1983-84पासून आम्ही या संप्रदायामध्ये आहोत. जेव्हा पहिल्यांदा ह्या गोष्टी ऐकल्या, खरा मी आणि खोटा मी, यावरचं प्रवचन नागपूरला असताना ऐकलं पहिल्यांदा 83-84मध्ये, कदाचित त्याच्या आधी असेल. तेव्हा काहीच लक्षात आलं नाही, कायच म्हणतात खरा मीन खोटा मीन काय असतं काय नाही. आता थोडंसं लक्षात यायला लागलं. खोटा मी म्हणजे मी देहालाच मी असं समजतो, आणि खरा मी म्हणजे देह नाही, पण परमेश्वराचं तत्त्व जे माझ्यामध्ये आहे ते म्हणजेच खरं मी आहे. हे समजण्यासाठी या सगळ्या साधना सांगितलेल्या आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जे आहे, आणि याचा उलट विचार केला तर सुरुवातीला आकाश होतं, त्यामध्ये चळण झालं म्हणून वायू आला, वायूमध्ये मग तेज निर्माण झालं, मग त्या तेजाचं आपामध्ये रूपांतर झालं, आणि आप म्हणजे पुढे पृथ्वी. आणि याचाच विषयाचा विचार केला तर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हा जो विचार आहे आकाशापासून पृथ्वीपर्यंतचा, हा विचार म्हणजे आत्म्याकडे म्हणजे सगुणाकडे येण्याचा विचार आहे. आणि निर्गुणाकडे, किंवा त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये संवारणी आणि उभारणी. संवारणी म्हणजे कशी की पृथ्वी पाण्यात विरते, ते पाणी तेजात विरते. एखाद्या ग्लासमध्ये, वाटीमध्ये पाणी ठेवा, 2-3 दिवसांनी पहा तर पाणी दिसत नाही त्यामध्ये, पण त्या वाटीला, त्या भांड्याला खालून काहीतरी लागलेलं जे दिसतं आपल्याला, ते पृथ्वी तत्त्व आहे, ते त्या ठिकाणी थोडंसं उरलेलं आहे. पण ते पाणी पूर्णपणे तेजात लोप पावलेलं आहे. तो तेज जे आहे ते वायूमध्ये लोप पावतं, आणि वायू हा आकाशामध्ये लोप. आता आकाश जे आहे हे सगळं काय म्हणतात, ज्याला लिमिटेशन्स आहे, ज्याला मर्यादा आहे, तिथपर्यंत हा विचार आहे. पण या आकाशाच्या पलीकडे जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं, आणि ते परब्रह्माचं तत्त्व आहे. त्याचा विचार हा आत्मनिवेदन भक्तीमध्ये किंबहुना सर्वच भक्तीमध्ये आहे. या 9ही भक्ती अशा प्रकारच्या आहेत की प्रत्येक भक्तीतून आपण आत्मनिवेदनापर्यंत जाऊ शकतो. पण या आत्मनिवेदनाशिवाय माणसाच्या जन्ममरणापासून सुटका नाही. आत्मनिवेदन भक्ती झाली की मग आपण चौथ्या प्रकारची जी मुक्ती आहे तिचे अधिकारी आपण होत जातो. अजून एक चरण आहे, विचारे प्रकृती संहारे, दृश्य असताच ओसरे. विचारे प्रकृती संहारे. विचारे म्हणजे विवेकाचा वापर जर केला तर दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या नाशवंत आहेत हे लक्षात येतं. आता म्हणजे ते समजून सांगणं अवघड आहे, पण सांगता येतं. समजणं, ऐकल्यानंतर चांगलं वाटतं, पण प्रत्यक्षात जेव्हा वर्तणुकीचा भाग येतो तेव्हा आपण त्याचा विसर पडतो. या सगळ्या गोष्टी कशामुळे आहेत तर त्या मायेमुळे आहेत. आणि म्हणून 2 गोष्टी मुख्य आहेत. एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकार. 2च गोष्टी, एक मुख्य परमेश्वर आणि दुसरी प्रकृती जगदाकारू. आपण जे आतापर्यंत शिकलो त्यामध्ये आता तिसरा भाग काय येतो, तिसरा आपण कैचा चोरू आणीला मध्ये. या समासातली ती ओवी 11वी ओवी आहे. तिसरा आपण कैचा चोरू आणीला मध्ये. खरं म्हणजे 2च गोष्टी आहेत. 2 म्हणण्यापेक्षा एकच गोष्ट आहे, तो म्हणजे मुख्य परमेश्वर. आणि त्या परमेश्वराला स्फुरण झालं आणि त्यामधून माया निर्माण झाली, म्हणून माया आणि मायापती, मायाचं अधिष्ठान तो भगवंत आहे, ती माया निर्माण झाली. आणि ती माया निर्माण झाल्यामुळे ही सगळी भूतसृष्टी निर्माण झाली.
पण मुळामध्ये कोण होतं ते एकच होतं. म्हणून मुळात देहाचा अहंकार असणं हेच खरं म्हणजे असत्य आहे. पुढे यामध्ये उभे येतात पहा, खूप सुंदर असा हे समास आहे. खरं म्हणजे काय सांगावं, तर समर्थांची कुठलीही गोष्ट घेतली तरी ती सुंदरच आहे. कुठलाही चरण, कुठलंही वाक्य, कुठलाही उपदेश त्यांचा घेतला तर त्या प्रत्येकातून माणूस पूर्णत्वाला प्राप्त होईल इतकी शक्ती, इतकी प्रखर साधना स्वतः त्यांनी केली असल्यामुळे त्यांच्या शब्दालासुद्धा मंत्राचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. मनाच्या श्लोकातला कुठलाही श्लोक घ्या, कुठलंही चरण घ्या, त्यामधून माणूस पूर्णत्वाला सहजपणे प्राप्त होतो. सोहम हंसा हे उत्तर, याचे पाहावे अर्थांतर, पाहता आत्म याचा विचार आपण कैचा तेथे. आता सोहम हंसा, सोहमचा शब्द आपण जर विग्रह केला तर सहा अहम, सहा म्हणजे तो मीच आहे, आणि हंसा अहम सहा, तो मीच आहे आणि मी तोच आहे, हा भाव त्याच्यामध्ये आहे. म्हणजे परब्रह्म आणि मी वेगळे नाही, पण आपण आपल्याला वेगळे समजतो. याचं कारण की मी माझ्या देहबुद्धीने हा सगळा विचार करतो. आपण म्हणतो की आम्ही जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा मुंबई येण्याच्या आधी बरीच स्टेशन आली, आता मुंबई आलं म्हणतो, मध्येच मनमाड पण आलं होतं म्हणतो. पण ते मनमाड येत नाही, मुंबई पण येत नाही, उलटं आपणच त्या ठिकाणी जाऊन पोचतो. आपण तिथपर्यंत जातो, पण आपला भ्रम काय आहे की मध्ये हे गाव आलं म्हणजे ते गाव तिथेच राहतं, आपण तिथे जातो. म्हणजे हा जो भ्रम आहे, ही जी माया आहे, ही मायाच माणसाला सत्य वाटायला लागते. आणि आमची गाडी इतकी चांगली होती की मुंबईला पोचल्यानंतरसुद्धा गाडीतनंसुद्धा उतरा वाटलं नाही, असं ज्याला वाटतं तो देहबुद्धीमध्ये, त्या देहामध्ये अडकलेला असतं. पण देहाचे जे हे धोके आहेत, देहबुद्धीचे धोके जे आहेत, ते ज्यांनी ओळखले ते देहामध्ये असूनसुद्धा विदेही झालेले आहेत. आणि जो या रिद्धिसिद्धीमध्ये अडकला तो चांगल्या मार्गावर असूनसुद्धा त्याचा नाश झालेला आहे. असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. सोहम हंसा आहे म्हणजे मी कोण, याचे उत्तर काय की तो मी आणि मी तोच आहे. आत्म्याच्या विचारात एकदा शिरले की मी असा निराळेपणाने सिद्ध होतच नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्याकडे आपण एक फार्म हाऊस आहे किंवा एखादा बंगला आहे, त्या बंगल्यामध्ये मालक काही तिथे राहत नाही. कोकणामध्ये असे खूप बंगले आहेत, त्याचे मालक मुंबई पुण्याला मोठ्या शहरात राहतात आणि केअरटेकर म्हणून तिथे कोणीतरी राहत असतं. तर मालकाच्या गैरहजेरीमध्ये तो जो केअरटेकर त्या ठिकाणी आहे तोच सगळं व्यवस्था पाहतो, सगळं व्यवहार पाहतो. सगळे गावातले लोक त्यालाच तिथला मालक समजतात. आणि इतकं समजतात की आता खरा मालक आहे त्याने पाहिलेलाच नसतो. आमच्या 30-40 वर्षापासून तेच कुटुंब आहे त्या ठिकाणी, तेच सगळं व्यवस्था पाहतात, हे सगळेजण सांगतात. पण एखाद्या दिवशी तो खरा मालक त्या ठिकाणी आला की मग कोणाचा ऐकायचा हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा खऱ्या मालकाचं आपल्याला ऐकावं लागतं. आत्तापर्यंत आपण तिथे जो केअरटेकर होता त्याचं ऐकत होतो. आता जो तिथे केअरटेकर आहे तो केअरटेकर म्हणजे कोण, आपण आहोत. हा देह आपल्याला दिलेला आहे, पण या देहाने कुठल्याही चलनवलन होत नाही. म्हणून परमेश्वराने त्यात प्रवेश केला आत्मरूपाने, आणि आत्मरूपाने परमेश्वराने ती चेतना निर्माण केली. त्यामुळे जड हा देह हा सुद्धा कार्य करू लागला. आता हे समजणं आणि त्याप्रमाणे वर्तणं खूप अवघड आहे. पण एक लक्षात घ्या, आपल्या रात्रभर अंधारी रात्र आहे, पण त्या रात्री काजव्याचा प्रकाश आपल्याला चांगला स्पष्ट दिसतो. कुठपर्यंत दिसेल तो काजव्याचा प्रकाश, त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं, त्याचं महत्त्व पटतं, आणि त्यामुळे आपले कामं जे आहेत ते सुलभ होतात. पण जेव्हा सूर्य उगवतो, दिवस उगवला की त्या काजव्याचा विसर पडतो, कारण सगळीकडे राज्य त्या एका देवाचंच आहे. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आपल्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं भारूड आहे हे. सूर्य उगाला, प्रकाश पडला, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आता सूर्य म्हणजे हे परब्रह्मतत्व आहे, आडवा डोंगर म्हणजे आपली देहबुद्धी आहे. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. या देहबुद्धीमध्ये परमेश्वराचं दर्शन होत नाही, पण देहबुद्धी नसेल तर काहीच सोय नाही. पण त्या देहाच्याच उपयोगाने दोन्ही गोष्टी होऊ शकतात. एक तर आपण रसातळाला जाऊ शकतो, आणि याच देहाने आपण भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो.
म्हणून एके संगतीने तरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. हे पण आपल्याला समर्थाने सांगून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे आधी आपल्याला काय विचार केला पाहिजे की मी कोण. भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे विण काहीच नव्हे समाधान. आपली सगळी धडपड समाधानाच्या प्राप्तीसाठी आहे. आता मी पूजा करतो, माझी पूजा खूप सुंदर होती, मी पूजेमध्ये इतका रमलेला आहे, असं जर कोणी म्हणत असेल तर ते तितक्या अंशाने खरं आहे असं वाटत नाही. कारण पूजेमध्ये सगळी तयारी करतो आपण, पण एक तयारी राहिली की मात्र आपली पूजा अडून जाते. ती तयारी म्हणजे माझा मोबाईल आणला का, माझा मोबाईल दिला का, आणि मोबाईल शेजारी ठेवून आपली पूजा सुरू होते. म्हणजे भगवंताशी एकरूप व्हायला आपण गेलेलो आहोत, पण तेच भगवंताशी एकरूप न होता त्यापासून दूर होण्याची सोय मोबाईल ह्यासुद्धा आपल्याबरोबर असतो. अर्थात त्या मोबाईलचा उपयोग त्या ठिकाणी स्तोत्र म्हणण्यासाठी आपण जर केला, स्तोत्र ऐकण्यासाठी जर आपण केला तर तो गुन्हा नाही, ते वाईट नाही. कारण त्याशी ते ऐकता ऐकता आपण त्याच्याशी एकरूप होतो. शब्द जे आहे, शब्द आकाशी निमाला, हे जे मेणाबाईचा अभंग आहे तो तसंच आहे. शब्द म्हणजे काय, हे लौकिकातलं आहे, पण त्या शब्दाचा अर्थ जो आहे त्या अर्थाशी रममाण होणं म्हणजे आत्मनिवेदन एका अर्थाने आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी तत्वरूप सकळ भासे, विवेक पाहता निरसे, प्रकृती निरासे, आत्मा असे आपण कैचा तेथे. पुढे अजून एक काही ओव्या येतात पहा. या ठिकाणी आपण जर विचार केला की या जो आत्ताच आपण जे बोललो, एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैचा चोरू आडीलामध्ये, म्हणजे दुसरं काहीच नाही, फक्त परमेश्वर आहे. श्रीमद भागवतामध्ये चतुश्लोकी भागवत हा भाग आहे, ज्याचा विस्तार म्हणजे श्रीमद भागवत आहे 18,000 श्लोकांचं. त्यामध्ये स्कंद दुसरा आणि अध्याय 9वा यामध्ये हे चतुश्लोकी भागवत त्याचे श्लोक सांगितलेले आहेत. भगवंत वाच भगवंताने ब्रह्मदेवांना हे भागवत सांगितलं. हे 4 श्लोक सांगितले. ते त्यांनी नारदांना सांगितले, नारदाने देवर्षी व्यासांना सांगितले, आणि व्यासाने या 4 श्लोकाचा विस्तार 18,000 श्लोकामध्ये केला. ते मुख्य जे 4 श्लोक आहेत त्यामधला एक श्लोक या ठिकाणी महत्त्वाचा आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यम दत्त सदसत्परम पश्चादहम यदेतच योवशिष्येत सोस्म्यहम. भगवंत म्हणतात की या ठिकाणी फक्त मीच होतो आणि या ठिकाणी फक्त मीच आहे, आणि या सगळ्याचा प्रलय झाला, लय झाला तरी जे शिल्लक उरणार आहे ते मीच आहे. तेच आपण म्हणतो पूर्णस्य पूर्णमादाय अवशिष्यते. म्हणजे पूर्णातून काही जरी काढून टाकलं तरी ते पूर्णच राहतं, त्यामध्ये काही विकार निर्माण होत नाही. तर हे कसं आहे ते या ठिकाणी सांगितलं आहे. तत्वे साक्षत्वे ओसरती, साक्षत्व नुरे आत्मप्रचिती, आत्मा असे आदी अंती आपण कैचा. आधी अंती, सुरुवातीला आत्माच आहे आणि नंतरही आत्माच राहणार आहे. कारण हा आत्मा सुरुवातीला जो होता तो परमेश्वराशी एकरूप झालेला होता, आणि नंतर जो आहे तो पुन्हा परमेश्वरामध्ये लय झालेला आहे, आणि मध्ये जो आहे तो फक्त आत्मा या देहाच्या योगाने या जीवामध्ये होता. म्हणजे मधला जो पार्ट आहे ते म्हणजे आपलं आयुष्य आहे. आपल्यापूर्वी जो आहे ते पुन्हा परमेश्वराचंच अस्तित्व आहे, आणि आपल्यानंतरही परमेश्वराचंच अस्तित्व राहणार आहे. पण त्याबरोबर माझंही अस्तित्व राहायला पाहिजे असं ज्यांना वाटतं ते संत झालेले आहेत. जनाबाईंचा अभंग आहे, विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा. किती छान आहे पहा अभंग. विचार करा, त्या अभंगामध्ये पूर्णपणे अनेक संतांचं नाव त्यामध्ये बोललेलं आहे. सांगतात ते, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. विठू कसा आहे तर निवृत्ती आहे बरोबर, सोपान आहे त्यांचा हात धरलेला आहे, मागे मुक्ताई सुंदर आहे. अशा सगळ्या वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांचं एकरूपता त्या परमेश्वराशी करून त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आता हे कसं आहे त्याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे की जे अनन्य म्हणजे नाही अन्य आपण कैचा ते, जे परमेश्वराचे अनन्य झाले, इतके एकरूप झाले, आणि या समासाच्या शेवटी याच गोष्टी पुन्हा येतात पहा, की त्याचा विचार आपण आता करूया. तो विचार असा की जसा त्वंपद तत्पद असिपत निरसूनी सकळ भेदाभेद, वस्तू ठाईंची अभेद आपण कैचा. आपण मिथ्या साच देव,
देवभक्त अनन्य भाव या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती. या नाव आत्मनिवेदन ज्ञानियांचे समाधान. नवमे भक्तीचे लक्षण निरोपिले. आता या समासामधले किंवा या समासाचं पूर्ण जर अर्थ समजायचा असेल तर 4 गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे समजल्या पाहिजे. त्या कोणत्या? त्या पुढे दिलेल्या आहेत पहा. ही नवविधा भक्ती जे पूर्णपणे सांगितली त्याची फलश्रुती काय आहे? ऐसी हे नवविधा भक्ती केल्या पाविजे सायोज्य मुक्ती. सायोज्य मुक्ती सकल्पांती चळण नाही. स्वरूपता, सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सायोज्य मुक्ती, 4ही मुक्ती त्याने दिलेल्या आहेत. अवघिया चत्वार मुक्ती वेदशास्त्रे बोलती तयामध्ये 3 नासती चौथी ते अविनाश. आता याचा आपण थोडासा विचार करूया या गोष्टींचा. एक उदाहरण घेतो म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल पहा. मग असे घेतलं होतं आपण ते. एक आता विचार करू आपण. एक पंढरपूर एक क्षेत्र आहे जे आपलं नेहमीचं आराध्य दैवत आहे. आपल्या मनामध्ये नेहमी पंढरपुराबद्दलचा भाव हा एक आत्मभाव जागृत असतो. तिथलं एक उदाहरण आपण घेऊया. म्हणजे हे उदाहरण काय, या 4ही मुक्ती समजण्यासाठी म्हणून आहे. पंढरपूर गावामध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे, समोर चंद्रभागा आहे आणि दोघांच्यामध्ये पुंडलिक पण आहे. पुंडलिक हे कशाचं प्रतीक आहे? हे भक्तीचं प्रतीक आहे. चंद्रभागा त्या ठिकाणी जी पावन करीत असे जगा, सगळ्या जगांना पावन करणारी ती चंद्रभागा आहे. पुंडलिक आहेत आणि पुंडलिकाच्यासाठी परब्रह्म आलेगा आणि ते परब्रह्म त्या ठिकाणी विटेवर उभं आहे. आता माझी अशी इच्छा आहे की त्या ठिकाणी आपण राहायला जावं. आता मी कितीही म्हणलं तरी त्या पंढरपुराच्या पांडुरंगाच्या जवळ मला काही जाता येत नाही. मग मला कुठेतरी त्या पंढरपुराच्या आसपास 2, 4, 5, 10 किलोमीटरमध्ये एखादं घर घेऊन मला राहावं लागतं. आता तिथे राहणारी जी सगळी माणसं आहेत 5-10 किलोमीटरमध्ये किंवा थोडंसं दूर असणारे, त्यांची अवस्था कशी आहे की सलोकता. उदाहरण म्हणून घ्यायचं बरं काय, त्या लोकात राहणं म्हणजे आपल्या पत्त्यामध्ये मुक्काम पोस्ट पंढरपूर, तालुका हे सोलापूर जिल्हा हे सगळं आलं पाहिजे की आम्ही आता पंढरपुरामध्ये आहोत आणि खूप छान आनंदात आहोत. आता हे कुठपर्यंत? परमेश्वराची भेट घेण्यासाठी, परब्रह्माची भेट घेण्यासाठी मला रोज नित्याने त्या पंढरपुराच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी जावं लागतं. पण ते जावं लागतं आणि बसल्या बसल्या माझी भेट होईल अशी व्यवस्था नाही. सलोकता आहे. त्या सलोकतेमध्ये माझं एक घर आहे, माझ्यासारखे हजारो घरं आहेत. म्हणजे त्यामध्ये चळण आहे. आज मी त्या ठिकाणी आहे, उद्या मुलांनी बोलावलं म्हणून ते सोडून देऊन पुन्हा अकोल्यात येऊ शकतो, पुन्हा नगरमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे त्यामध्ये चळण आहे. सलोकता मुक्ती आहे पण त्यात चळण आहे. समीपता की एवढं दूरचं घर आणि रोज काही दर्शन होत नाही म्हणून विचार करून थोडंसं जवळ गेलो, मंदिराचं जवळ की म्हातारपणी लगेच केव्हाही जाता येईल अशा ठिकाणी. पण तिथे गेल्यानंतरसुद्धा रोज माझे दर्शन होईल याची सोय होऊ शकत नाही. कारण घरातच अडकलो, मी निघालो होतो पण पाहुणे आले. म्हणजे हे सगळं प्रपंच जो आहे तो प्रपंच आपल्याला परमेश्वराची भेट घडवून आणून देऊ शकत नाही, तो देतच नाही. आणि हे सगळे हे विघ्न आहेत आणि हे परमेश्वरापासून आपल्याला दूर लोटतात. आणि म्हणून प्रपंच जो आहे माईक आहे. प्रपंच जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत भगवंताची भेटी होत नाही. मायाजाळ हे तुटे तरीच भगवंत भेटे समर्थाने आपल्याला सांगितलं. त्याप्रमाणे काहीतरी एकलेचे यावे एकलेचे जावे मध्येचे स्वभावे मायाजाळ तुटे तरीच भगवंत भेटे. दास म्हणे हे खोटे भक्तिहीन. म्हणजे पूर्ण समर्थांची ही रचना जी आहे, संप्रदायाची लक्षणं त्यामध्ये शेवटी म्हणतात की जोपर्यंत मायाजाळ तुटणार नाही तोपर्यंत भगवंताची भेट होणार नाही. जरी सलोकता मुक्तीमध्ये असलो तरी समीपता अजून थोडीशी त्यापेक्षा वरची आहे. देवळाच्या जवळच मला घर मिळालं पाहिजे आणि नशिबाने मिळालं सगळं ठीक आहे, पण तरी पण रोज भेट होईल, रोज दर्शन होईल याची शक्यता कमीच असते. मग पुढे असं झालं की त्या रोज दर्शन घेऊन किंवा ओळखीने मग पंढरपुराच्या त्या कमिटीमध्ये, मंदिराच्या कमिटीच्या लोकांना असं वाटायला लागलं की अरे हा रोज येतो, रोज भक्ती करतो, रोज दर्शन घेतो, आता आपण एखाद्या कमिटीमध्ये यांना आपण घेऊ. आता आपल्याला त्या ठिकाणी घेतलं याचा अर्थ आता रोज त्या ठिकाणी जावंच लागतं ना, ड्युटीच आहे ती. मग त्या पंढरपुराच्या मंदिराच्या क्षेत्रामध्येच आपल्याला ती ड्युटी मिळाली. मग आता आपण परमेश्वराच्या किती जवळ गेलो. ही जी मुक्ती आहे ती मुक्ती म्हणजे सलोकता, समीपता
आणि स्वरूपता. आता स्वरूपता म्हटलं की मग काय होतं, त्या आतमध्ये गेल्यानंतर मग सगळ्यांचे ड्रेस सारखे असतात पहा. बाहेर राहणारे जे त्यांचे कपडे थोडे वेगळे असतात, दारामध्ये आहेत त्यांचे कपडे वेगळे, आतमध्ये जे पुजारी वगैरे ते सगळे कपडे एकच असतात. धोतर, अंगावर उपरण आहे, टिळा आहे, त्याच्यानंतर बुक्का लावलेला आहे. म्हणजे स्वरूपाने ते दिसायला सगळे सारखेच दिसतात पहा. आपण इतक्यांदा टी व्हीवर पाहतो, पंढरपुराचं दर्शन घेतो, तिथले जे बडवे आहेत, तिथले जे पुजारी आहेत, त्यांना पंढरपुरामध्ये गेल्यानंतर आपण ओळखू शकत नाही. पण इथून आपण म्हणतो, अरे वा, किती चांगलं आहे यांना, किती छान आहे. आणि आता पुढची अजून जी पायरी आहे ती म्हणजे सायुज्यमुक्ती. आता सायुज्यमुक्ती समजून घेण्यासाठी असंच एक उदाहरण आपण लक्षात घेऊ. हे थोडक्यात आपल्या लक्षात आलं असेल असं मला वाटतं. एक मोठा श्रीमंत आहे, खूप पैसे आहेत, गडगंज आहे, हिरे जवाहर जे काय पाहिजे ते सगळं त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे नोकरीला 100,000 माणसं आहेत. आता सगळे 100,000 माणसं त्याच्या आतमध्ये, घरातलं जे मुख्य आहे, जिथे त्याचा नेहमी वास असतो, तिथपर्यंत सगळी माणसं नाही जाऊ शकत. काही माणसं सगळे बाहेरच असतात, घराच्याच बाहेर. मग पुढे पुढे त्यांची भक्ती पाहून तो त्यापैकी एकाला म्हणतो की तू आता दिवाणखान्यामधून हे काम करत जा, तू ते दुसरं काम करत जा. म्हणजे आता बाहेरच्या माणसांपैकी 1000पैकी 50 माणसं घरामध्ये सगळे कामाला येतात. ही झाली सलोकता, समीपता. आता स्वरूपता म्हणजे आता तो म्हणतो की आता तू माझे पर्सनल बॉडीगार्ड म्हणल्यासारखं तू आता नेहमी माझ्याजवळच राहत जा. म्हणजे थोडीशी आता याचं प्रमोशन झालं. स्वरूपता. मग आता त्याला काही काही अधिकार त्याचे वाढतात आणि ते अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्या मालकाच्या ऐवजी हा जरी गेला तरी अनेक कामं होऊ शकतात. तसं इथे आहे की या संसारामध्ये जे देह धरून आले ते काहीतरी भोगण्यासाठी आले. पण संतांनी जो देह धारण केला, सद्गुरूंनी जो देह धारण केला, तो तुमच्या आमच्या उद्धारासाठी या ठिकाणी धारण केला. जेलरचं नेहमी मी उदाहरण देतो. जेलर जसा 24 तास जेलच्या आतमध्ये जाऊ शकतो, जेलच्या बाहेर येऊ शकतो, मनामध्ये आल्याप्रमाणे आत किंवा बाहेर करू शकतो. पण जो कैदी आहे तो मात्र मनात आल्याप्रमाणे करू शकत नाही. जोपर्यंत त्याची शिक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला त्यातमध्येच अडकून राहावं लागतं. हे आहे. पण जेलर तो मात्र मुक्त असतो. तसे हे सगळे संत जे आहेत ते कुठल्या तरी कार्याचा उद्देश घेऊन या ठिकाणी देहधारण करतात आणि इथे येतात आणि मग आपला उद्देश पूर्ण झाल्यानंतर पुन्हा इथून ते परत जातात. त्यांच्यासाठी देहधारण करणं किंवा देह सोडणं ही एक साधारण गोष्ट झाली. पण आपल्यासाठी ती दुःखाची गोष्ट आहे. जन्म हा सुखाचा वाटतो, पण मृत्यू हा दुःखाचा वाटतो. कारण आपण या मायामध्ये गुरफटलेले असतो आणि ते या मायातून केव्हाच पलीकडे गेलेले असतात आणि म्हणून ते त्या सायुज्यमुक्तीपर्यंत पोहोचलेले असतात, जे भगवंताशी एकरूप झालेले असतात. आणि म्हणून अवघिया चत्वार मुक्ती वेदशास्त्रे बोलती, तयामध्ये 3 नासती, चौथी ते अविनाश. या गोष्टी आपल्या लक्षात याव्यात. म्हणून सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्तींचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ऐशा या चत्वार मुक्ती भगवत भजने प्राणी पावती, हेच निरूपण प्रांजळ होती, पुढे निरूप पावे, पुढे परिसावे. मग या 4 मुक्तींचं वर्णन केलेलं आहे. या 4 मुक्ती कशा प्राप्त होतील त्यासाठी आत्मनिवेदन दिलं आणि त्यासाठी हे सगळं नवविधा भक्ती आहे. म्हणजे मुळामध्ये काय पाहिजे माणसाच्या ठिकाणी की भक्तीचं उत्पन्न झालं पाहिजे. प्रत्यक्ष नारदाने त्या भक्ती मातेला भक्ती आणि ज्ञान आणि वैराग्य ह्या तिच्या मुलांना जे वचन दिलेलं होतं की आता घराघरामध्ये लोकांच्या हृदयामध्ये मी तुझी स्थापना करतो त्या भक्तीची. आणि ती स्थापना केल्यानंतर हे तुझे जो 2 पुरुष आहेत, हे मुलं आहेत, जे अकाली वृद्धत्व ज्यांना आलेलं आहे, ते ज्ञान आणि वैराग्य हे पुन्हा तरुण होतील आणि तो दिवस तुला प्राप्त होईल यासाठी मी प्रयत्न करेन, असं नारद वचन देतात. आणि ही जर मी नाही केलं तर मी नारद स्वतःला म्हणून घेणार नाही, असं म्हणून श्रीमद भागवताचा पूर्ण ते कथानक जे आहे ते सुरुवात होते यामध्ये. आणि भागवतामध्ये शेवटी काय आहे की भक्ती आणि त्यातून प्राप्त झालेली मुक्ती हेच फक्त त्यामधलं ध्येय आहे. आणि ते ध्येय या समासाच्या माध्यमातून, या 4थ्या दशकाच्या माध्यमातून समर्थांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणि सांगतात की ही जे सायुज्यमुक्ती आहे तिची प्राप्ती आपल्याला व्हावी यासाठी दृश्य जे आहे की त्याचा त्याग म्हणजे सकळ तत्वांचा झाला झाडा, सतत तत्वाचा झाडा झाला. म्हणजे सगळे तत्त्व एक 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 आपण जर वेगळे केले तर जे उरतं त्यालाच आपण मग
सायुज्य मुक्ती म्हणतो. जे उरतं तेच भगवंताशी एकरूपता म्हणतो. आणि त्यालाच आपण कल्याण स्वामी आणि यांचं जे आहे समर्थांचं, एक मिनटं त्याचं काय चांगलं नाव आहे पहा, स्तोत्र चांगला आहे तो, सांगतो मी केव्हा तरी. तर ते आपल्याला म्हणजे सोलीव सुख, सोलीव सुख नावाचं जे प्रकरण आहे समर्थाने कल्याण स्वामीने लिहिलेलं, ते सोलीव सुखाचा अर्थ, ते सोलीव सुखातल्या ओव्या ज्या आहेत त्या आपल्याला तेव्हा प्राप्त होणार आहे. सोलीव म्हणजे सगळे साल, सगळे पदर, सगळे पापुद्रे बाजूला केल्यानंतर जे आतमध्ये मुख्य गाभा आहे तो प्राप्त होणं म्हणजे ते सोलीव सुखापर्यंत आपण प्राप्त होणं, तोपर्यंत तिथे जाणं. आणि हे होण्यासाठी सद्गुरूंची कृपा पाहिजे. सद्गुरूची कृपा झाली तर आपल्याला भगवंताची भेट आहे, आणि भगवंताची कृपा झाली तर सद्गुरूंची भेट आहे. म्हणजे असं पाहिलं तर हे दोन्ही भ्रमात पाडणारे दोन्ही वाक्य आहेत. म्हणजे आपण कोणातरी कामासाठी जायचं आणि त्यांनी सांगितलं तू माझ्याकडे नाही, तू तिकडे जा, आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी म्हणत नाही तू आधी गेला तिकडेच जा परत. म्हणजे पुन्हा काय वाटतं की हा जीव पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये पुन्हा पुन्हा अडकतो. आणि त्यामधून जेव्हा खऱ्या अर्थाने भक्ती त्याच्याकडून होईल, जेव्हा तो खरा शुद्ध होईल, तेव्हा त्याला भगवंताची प्राप्ती होईल आणि तो भगवंताशी एकरूप होईल. म्हणजे आत्मनिवेदन जे आहे ते त्याला प्राप्त होईल, ही भक्ती प्राप्त होईल. आणि आत्मनिवेदन भक्ती झाली म्हणून पुढचा समास जो आहे तो मुक्ती चतुष्ट, म्हणजे 4 प्रकारच्या मुक्ती त्याने दिलेल्या आहेत. आणि बळी आत्मनिवेदनी मुक्त झाला, तर बळीराजा आत्मनिवेदन भक्तीमुळे तो मुक्त झाला, कारण त्याने सगळं देऊन टाकलं. आणि मग आता द्यायला काय, तिसरा पाय कुठे ठेवू, म्हणून बळीराजाने त्याला सांगितलं की भगवंता आता माझ्याकडे देण्यासाठी काही नाही, आता ठेवायचं असेल तर आपलं हे चरणकमळ माझ्या मस्तकावर ठेवा. म्हणजे शेवटी ते देह जो आहे तो देहसुद्धा अर्पण केला, कारण त्या देहामुळेच हे सगळं काय म्हणतात त्याला म्हणजे फरफट झालेली आहे. देहबुद्धी गेली आणि आत्मबुद्धी स्थिर झाली, आणि मग भगवंताशी एकरूप होण्याची त्या बळीराजाला वेळ आली. आणि ती अशी आली की स्वतः भगवंत त्या ठिकाणी द्वारपाल आहे. तर अशी भगवंत जे म्हणतात की मी माझ्या भक्ताच्या शब्दामध्ये अडकलेला आहे, तो जसं म्हणेल तसं मला करावं लागतं, त्याने जसं मागितलं तसं मला करावं लागतं. त्यामुळे त्या खांबातून सुद्धा भगवंत प्रगट झाले. याचं कारण तेच की मी भक्तांच्या अधीन आहे, हे जे भगवंताचं वचन आहे तसं भगवंताला आपल्या अधीन करण्यासाठी आत्मनिवेदन भक्ती आहे. आणि जी केल्यानंतर मी आणि भगवंत यामध्ये अंतरच राहणार नाही. आणि भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, अशी जी ओळी यामध्ये आली आहे तीसुद्धा अशीच कन्फ्युजिंग आहे की मी भक्ती करतो, पण भक्ती कशी करायची की मी विभक्त होऊन भक्ती केली पाहिजे. आता विभक्त झाला की एकरूप होणार, आणि एकरूप झाला तर भक्ती कशी करणार. त्यामुळे या गोष्टींचा विवेकाने आपण अर्थ काढणे आणि त्या विवेकाच्या वापराने अनित्य जे आहे ते सगळं सोडून दिलं तर जे उरतं ते म्हणजे भगवंतच आहे, आणि तो भगवंत आपल्याला प्राप्त व्हावा या विचाराने हे सगळे आपले काय म्हणायचं त्याला प्रयत्न सुरू आहेत. ते प्रयत्न सफळ व्हावेत. तो नुसता श्रमच होऊ नये, पण त्यामध्ये काहीतरी आपल्या जन्माचं सार्थक व्हावं. म्हणून या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडुनी स्वानंदे सुखी झाले. अहंता सांडुनी स्वानंदे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ती अहंता जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते स्वानंद सुख प्राप्त होणार नाही. आणि म्हणून एवढा काही विचार करून आपण आज या ठिकाणी थांबूया. आपल्या सगळ्यांच्यामुळे मला या सुंदर अशा समासाचं चिंतन करायची संधी मिळाली. कालच मला अशोक काकांचा फोन आला होता, ते सध्या तुमच्या नैमिषारण्यामध्ये आहेत. सद्गुरू श्री जाटदेवळेकर काका, त्यांच्या श्रीमद भागवत सप्ताहासाठी ते त्या ठिकाणी गेले होते. काल त्यांचा फोन आला, आणि फोन कशासाठी की बा काका तुम्हाला ती लिंक मिळाली का, म्हणजे ते जरी तिकडे असले तरी आपला हा जो कार्यक्रम आहे 3:30चा तो व्यवस्थित झाला पाहिजे, कोणाची गैरसोय होऊ नये, हा सुद्धा विचार त्यांच्या ठिकाणी तिथेसुद्धा होता. आणि म्हणून ते त्या ठिकाणून मला काल फोन करून त्यांनी पुन्हा सांगितलं. म्हणजे आपल्या या सगळ्या पूर्ण समूहाचा खरं म्हणजे उद्देश खूप चांगला आहे. मला खूप चांगलं वाटतं. सज्जनगडासारख्या ठिकाणी सुद्धा आपण सर्वजण त्या ठिकाणी राहून 3 दिवस आलात, आणि त्या ठिकाणी आपलं दुसरं पारायण जे आहे ते सगळं पूर्ण झाल्याचं चांगला छान कार्यक्रम तिथे झाला. काही गोष्टीमुळे मला प्रत्यक्ष येता आलं नाही, पण मी आपल्याबरोबर त्या ठिकाणी राहण्याचा आनंद घेत होतो.
प्रत्यक्ष भेट होईल तेव्हा भेट होईल, तोपर्यंत साधनेमध्ये आपण असेच रंगून जाऊया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. काका हां, नमस्कार नमस्कार नमस्कार. खूप छान वाटलं. आज आपलं दर्शनही झालं, जय जय रघुवीर. विचारांचं श्रवणही झालं. श्रीराम. बऱ्याच दिवसांनी हा योग आला.